नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ शुद्धीवर येऊ लागतो त्यावेळेस काव्य म्हणून आवाज देतो, परंतु काव्य ही हॉस्पिटलमध्ये नसते तर ती मंदिरामध्ये देवाच्या समोर प्रार्थना करत असते आणि देवाच्या समोर दिवे लावत असते आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येत असतो आणि काव्याने लावलेला दिवा विझत असतात. तर काव्य ही दिवा विझू नये म्हणून आटोकोट प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते, देवा मी माझ्या जीवनातले वादळ शमवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस. आणि त्यावेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडून फुटतो तर बाकीचे इतर दिवे लावलेले देखील विझतात. तर इकडे आपण पाहतो पार्थची तब्येत ही अतिशय खालावत असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात. मानेला देखील चक्कर येऊन खाली कोसळते. तिकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की पार्थ हे बेशुद्ध झालेला असतो आणि नंदिनी ही अतिशय घाबरलेली असते व ती जोरजोरात पार्थला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागते, परंतु पार्थ काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सर्वजण अतिशय घाबरलेले असते. आता येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेने पार्थचा जीव वाचणार का आणि पार्थची प्रकृती सुधारणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.